18व्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात माहिती दिली आहे। देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार असून त्यामध्ये एकूण 543 जागांवर निवडणुका होणार आहेत। विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील 5 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी असून त्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। त्याचबरोबर नागपूर लोकसभा, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात 7 मे 2024 रोजी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहे। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सोलापूर लोकसभेसाठी देखील 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। सोलापूर लोकसभेसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची तारीख 12 एप्रिल 2024 असून उमेदवारी अर्ज छाननी 20 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिनांक 22 एप्रिल 2024 असून सोलापूर लोकसभेसाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे। चौथा टप्पा 13 मे 2024 रोजी असून त्यामध्ये नंदुरबार लोकसभा, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे। पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघात म्हणजे मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ वेस्ट, मुंबई नॉर्थ ईस्ट, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, मुंबई साऊथ, कल्याण, ठाणे आदी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार असल्याचे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। आजपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून विविध राजकीय पक्ष आचारसंहितेचे पालन करण्यासाठी लगबग करत असल्याचे दिसून आले आहे। आपल्या सोलापूर लोकसभेसाठी देखील 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा SC समाजासाठी राखीव आहे। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची माहिती दिल्यानंतर सोलापुरात काँग्रेस भवन येथील विविध पदाधिकाऱ्यांचे लावण्यात आलेले बोर्ड कापडाने झाकून ठेवण्यात आल्याचे दृश्य पाहायला मिळाले। काँग्रेस भवन येथील कमानींवर कापड टाकून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले। तर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्हा कार्यालय, सिव्हिल चौक, पात्रूड चौक येथील कार्यालयाजवळ देखील कार्यकर्त्यांकडून आदर्श आचारसंहितेचे पालन होत असल्याचे पाहायला मिळाले आहे। येथील कर्मचारी पक्षाचे चिन्ह असलेले बोर्ड झाकण्याच्या तयारीत असल्याचे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या पाहणीत आढळून आले आहे। तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पद्मशाली चौकातील कार्यालयाचे देखील पक्षाचे नाव असलेले कमान झाकून घेण्यासाठी कर्मचारी गडबड करत असल्याचे पाहायला मिळाले आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।